आणि आताच्या घडीची मोठी आणि महत्त्वाची बातमी, नवीन वर्षात लालू प्रसाद यादव यांनी नितीश कुमार यांना ऑफर दिली आहे। नितीश कुमार यांच्यासाठी आमचे दरवाजे कायम खुले असल्याचं लालू प्रसाद यादव यांनी म्हटलंय। नितीश कुमार यांनीही त्यांचे दरवाजे आमच्यासाठी खुले ठेवावेत। नितीश कुमार नेहमी पळून जातात, पण आम्ही त्यांना माफ करू, लालू प्रसाद यादव यांनी हे वक्तव्य केलेलं आहे। संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। संदीप। वृषाली, खरं तर यंदाच्या वर्षीच आपल्याला माहिती आहे की बिहारच्या विधानसभा निवडणुका होणार आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये एनडीएचा घटक म्हणून चंद्राबाबू नायडू आणि लालू प्रसाद नितीश कुमार हे दोघंही मोदी सरकारमध्ये सहभागी झालेले होते, आपल्याला माहीत आहे। आणि आता निवडणुकीच्या म्हणजे विधानसभा निवडणुकीच्या आधी लालू प्रसाद यादव यांनी एका स्थानिक यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली आहे। त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की जर आता पुन्हा नितीश कुमार आमच्याकडे आले तर आम्ही त्यांना सोबत घेऊ शकतो, आम्ही त्यांच्या सगळ्या चुका ज्या आहेत त्या देखील माफ करू शकतो। वारंवार ते आम्हाला सोडून जातात, पण यावेळेला आले तर आम्ही त्यांना पुन्हा सोबत घेऊ असं म्हटलेलं आहे। आपल्याला माहिती आहे इंडिया आघाडीची जी पहिली बैठक पाटण्यामध्ये झाली होती त्यावेळेला इंडिया हे नाव देखील नितीश कुमार यांनीच सुचवलेलं होतं आणि त्यानंतर इंडिया आघाडीमधून नितीश कुमार हे बाहेर पडलेले होते आणि त्या ठिकाणी बिहारमध्ये मोठा जो राजकीय भूकंप होता तो घडलेला होता। येणाऱ्या निवडणुकीत जर लालू प्रसाद यांच्यासोबत जर नितीश कुमार गेले तर नक्कीच केंद्र सरकारला देखील हा एक मोठा हादरा म्हणू शकतो आपण, कारण येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये जर एकत्र आले नितीश कुमार यांचा पक्ष आणि लालू प्रसाद यांचा पक्ष तर नक्कीच बिहारमध्ये वेगळं चित्र पाहायला मिळू शकतं। मात्र एकंदरीत विचार केला तर केंद्र सरकारला देखील याचा धोका आहे, पण सगळ्या चुका माफ करू म्हटलं आहे। त्यामुळे आता प्रतीक्षा येते नितीश कुमार यांच्याकडून त्याबाबत काही प्रतिक्रिया येते काय किंवा त्यांच्या पक्षाच्या प्रवक्त्यांकडून काही स्पष्टीकरण येतं का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच धन्यवाद संदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।